10 जुलाई 2025 को करीब रात 9 बजे यावल के डोंडगांव में रायबा होटल के सामने प्रमोद श्रीराम बाविस्कर पर अज्ञात व्यक्ति ने जानलेवा हमला करते हुए उन पर गोलीबारी की थी, जिससे प्रमोद बाविस्कर गंभीर रूप से घायल हो गए थे और उन्हें जलगांव के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया था। इस हादसे के बाद यावल पुलिस स्टेशन में मामला दर्ज कर लिया गया था और पुलिस मारेकरियों की तलाश में जुटी हुई थी। आरोपियों की तलाश करते हुए दर्शन रविंद्र देशमुख और गोपाल संतोष चौहान को एलसीबी टीम ने नासिक से हिरासत में लिया और साथ ही सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर, विनोद वसंतराव पावरा और सुनील सुभाष पावरा, इन 3 आरोपियों को अड़ावद और उमरटी उनके घर से हिरासत में लिया गया। ये पूरी कार्रवाई पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी के मार्गदर्शन में और एलसीबी के पुलिस निरीक्षक संदीप पाटिल के नेतृत्व में की गई। दूसरी ओर जख्मी प्रमोद बाविस्कर के रिश्तेदार और गाँव के लोगों ने आरोप लगाया कि इसमें मास्टरमाइंड मगन मुरलीधर बाविस्कर को भी आरोपी कर गिरफ्तार किया जाए। गुरुवार को प्रमोद बाविस्कर के रिश्तेदार और गांव के लोगों ने पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी को एक निवेदन सौंपा। निवेदन में लिखा हुआ था कि इस गोलीबारी के गुन्हे में सरपंच किशोर मुरलीधर बाविस्कर और उसके 4 साथियों को पुलिस ने पकड़ा, इसलिए हम पुलिस के आभारी हैं। लेकिन इस गुन्हे के मास्टरमाइंड मगन मुरलीधर बाविस्कर, जिस पर पहले भी कई गुने हैं और उसने ही इस वारदात को भी अंजाम दिया है, इसलिए पुलिस ने इस मामले की गहरी जांच कर मगन मुरलीधर बाविस्कर को भी आरोपी कर गिरफ्तार किया जाए। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। माझं नाव आहे सुनील श्रीराम बाविस्कर। आम्ही माझ्या भावावर 10 जुलै रोजी गोळीबार झालेला होता रायबा हॉटेल। तर आमचं एकच म्हणणं असं आहे की यांचा जो मेन सूत्रसंचालक आहे तर तो मगन मुरलीधर बाविस्कर आहे आणि त्याचा जो भाऊ आहे मेन आपला आहे गोळी सुपारी देणारा किशोर मुरलीधर बाविस्कर यांनी यांच्या दोघांच्या संगनमतामुळे त्यांनी ते जे 4 आरोपी आहेत त्यांना पैसे देऊन फायरिंग केलेली आहे। तर आमची एकच मागणी आहे की जो मेन सूत्रसंचालक जो आहे तो मगन मुरलीधर बाविस्कर आहे, तर त्याला जल्दीत जल्दी अटक करण्यात यावी। प्रमोद श्रीराम बाविस्कर, मी पुनगाव तालुका चोपडा येथील रहिवासी आहे। माझ्यावर 10 जुलैला हॉटेल रायबावर गोळीबार झालेला होता। तर 2 दिवस पूर्वी आताच पोलिसांनी 5 आरोपी अटक केलेले आहे। तर या 5 आरोपींमध्ये आमच्या गावचा जो किशोर मुरलीधर बाविस्कर हा सरपंच आहे आणि इतर जे 4 लोक आहे यांनी सुपारी दिलेली होती, परंतु या आमच्या ज्या घटनेमागे जो मास्टरमाइंड आहे हा मगन मुरलीधर बाविस्कर हाच आहे। कारण मगन मुरलीधर बाविस्कर याने किशोरला सांगितलं आणि किशोरने ही सुपारी दिलेली आहे। म्हणून आमचा पोलीस प्रशासनाला आज आम्ही निवेदन द्यायला आलो होतो। आमच्या 2-3 वर्षापूर्वी पण माझे सख्खे भाऊ जे आहे हे या मगन मुरलीधर आणि किशोर मुरलीधरमुळे त्यांनी सुसाईड केलेला आहे। तर त्या तशा प्रकारचा गुन्हा आम्ही 3 वर्षापूर्वी त्यांच्यावर नोंदलेला आहे आणि या पूर्ववैमनस्यातूनच त्यांनी आमच्यावर हल्ला केलेला आहे। आणि इतर ज्या गावातल्या ज्या बाबी आहे, गावातले आता जे ग्रामपंचायतचं इलेक्शन होणार होतं, त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये पण गावातले जे लोक आहे त्यांनी आमच्या घरातील जे व्यक्ती आहे त्यांना सरपंच पदासाठी डिक्लेअर केलं होतं आणि तो विद्यमान सरपंच आता होता। तर त्यांना हे जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी आमच्यावर कट रचलेला आहे। SP साहेबांनी सांगितलं की आम्ही याचा सखोल चौकशी करू आणि हा त्या गुन्ह्यामध्ये जर असला तर आम्ही 100% त्याला आरोपी करू।